ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 29 मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 29 अ अर्चना प्रवीण पाटील, ब वेदिका साहिल पाटील आणि क बाबाजी बाळाराम पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, आपण अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून हा निधी कोणताही पक्षभेद न ठेवता सर्वांसाठी देण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विकास कामांना मोठी चालना मिळाली आहे. ते पुढे म्हणाले, आता आपले शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून भविष्यात नागरिकांना अत्याधुनिक नागरिक सुविधा, भक्कम पायाभूत व्यवस्था आणि अधिक सक्षम सेवा मिळणार आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 29 अ अर्चना प्रवीण पाटील, प्रभाग क्रमांक ब वेदिका साहिल पाटील आणि प्रभाग क्रमांक क बाळाजी बाळाराम पाटील हे तिन्ही उमेदवार सक्षम असून प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडून त्यांना मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास कामं जी आहे ती होत नाही, म्हणून एका विचाराचे ते सगळे लोक असले पाहिजे. नाहीतर मग बाबाजी फंड आणायचे, त्याला थांबवायचं काम दुसरा नगरसेवक करेल, मग तो महासभेमध्ये उठून काहीतरी दुसरं बोलेल, त्याच्यामध्ये अजून तिसरा कोणतरी आला निवडून, तो तिसरा जे आहे दोन लोकांना थांबवायचं काम करेल. तर अशा परिस्थितीमध्ये खिचडी जी आहे ती होता कामा नाही. एका विचाराचे लोक जे आहेत या ठिकाणी निवडून आले पाहिजे, जेणेकरून आपलं चांगलं काम जे आहे त्या विभागामध्ये झालं पाहिजे. बाबाजी पाटील गेले अनेक वर्ष या विभागामध्ये काम करतात. TDC बँकेवरती चेअरमॅन देखील राहिलेले आहेत 4 वेळा. त्याचबरोबर शिक्षण मंडळाचे सभापती देखील राहिलेले आहेत 7 वर्ष आणि नगरसेवक 5 वर्ष प्लस ॲडिशनल 4 वर्ष, असे 9 वर्ष. बरोबर ना जगन्नाथ पाटील साहेब? कारण की हे सगळ्यांना असं वाटलंच नाही कधी की नगरसेवक नाही करून. नगरसेवक होता तेव्हा निधी कमी मिळायचा, नगरसेवक नव्हते तेव्हा निधी जास्त मिळायला लागला. आणि बाबाजी पाटीलजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते, तरी देखील 270 कोटी रुपयाचा निधी जो आहे हा बाबाजी पाटील यांना शिंदे साहेबांच्या माध्यमाने देण्याचं काम या ठिकाणी केलं. कारण की शिंदे साहेब कधीच जो आहे हा कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे, तो कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे, हा कुठला आमदार आहे, तो कुठला आमदार आहे, कधीच विचारला नाही. जो व्यक्ती आला त्याच्या मतदारसंघामध्ये जो निधी लागेल त्याला देण्याचं काम जे आहे त्या निमित्ताने शिंदे साहेबांनी केलं. कधीच राजकारण जे आहे हे आड विकासाच्या